हाय एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचा हा सण हा महाराष्ट्रातील खूप मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत फास्टिंग केली जाते व महाराष्ट्रातील सर्व भागातून पायी वाऱ्या नेऊन या दिवशी तिथे रवाना होतात पंढरपूरला. तर यावेळेस कांदा व लसूण, राईस हे सगळं वर्ज्य मानलं जातं व साबुदाणा व फ्रूट्सवर हा उपवास केला जातो. तर या दिवशी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, साबुदाणा खीर, वेफर्स, उपवासाचे पापड्या यासारखे अनेक पदार्थ तयार केले जातात. विशेषतः घरोघरी सर्वांच्या घरी हेच पदार्थ पाहायला मिळतील. चला तर माझ्या घरीही आज एकादशी स्पेशल साबुदाणा खीर बनतीये. यासाठी मी इथे सर्व इन्ग्रेडियंट्स कलेक्ट करते आणि इझी टू कुक आहे, लवकर बनते. तुम्ही मुलांच्या इव्हिनिंग स्नॅक्ससाठी बनवू शकतात. तर साबुदाणा खीरसाठी इथे मी किशमिश, काही बदाम, काजू आणि भिजवलेला मी साबुदाणा, साखर, दूध आणि केसर घेतला आहे. हे केसर माझ्या मैत्रिणीने मला काश्मीरवरून आणलं आहे. तर आता मी इथे गॅस ऑन करून कढई ठेवते गरम करण्यासाठी. जोपर्यंत कढई गरम होते तोपर्यंत मी इथे बदाम, किशमिश, काजू कट करून घेते. माझ्या छोट्या मुलाला साबुदाणा खीर खूप आवडते. सो मी वीकली वन्स एकदा तरी माझ्या घरी ही रेसिपी जरूर बनवली जाते. आपणही ट्राय करा. ॲक्च्युली या दिवशी फास्टिंग केली पाहिजे, पण अशी महाराष्ट्रामध्ये एक अशी म्हण म्हटली जाते, एकादशी आणि दुप्पट काशी. म्हणजे एकादशीनिमित्त जे वेगवेगळे पदार्थ केले जातात त्यामुळे माणूस फास्टिंग आहे हे विसरून पोट भरून पोटाच्या वर जेवण करतो. कारण हे रेअर केले जातात हे पदार्थ, त्यामुळं खूप सर्वांना आवडतात आणि जास्ती न खाल्ले जातात, म्हणून ही म्हण प्रचलित आली आहे. आषाढी एकादशीला वारकऱ्यांचा सण म्हणतात, कारण ऊन, वारा, पाऊस या सर्व स्थितीतून लोक इतके पायी पंढरपुराला जातात, मजा करतात, एन्जॉय करतात. तर इथे मी केसर घेतलं आहे व दूध घेतलं आहे. 10 मिनटासाठी मी हे केसर त्यामध्ये डीप करून ठेवते. कढाईमध्ये तूप टाकलं. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये चॉप केलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे, त्या चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे. तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असतील पिस्ता ते सगळे तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे 3च होते म्हणून मी तेवढेच ॲड केले आहेत. नंतर मी ते काढून घेतले आणि त्याच तुपामध्ये मी दूध टाकले आहे. दूध चांगलं गरम झालं त्यामध्ये आपण सोक केलेला साबुदाणा ॲड करतो. साबुदाणा दुधामध्ये चांगला उकळला आहे. त्यानंतर आपण ॲड्स करतो फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आणि केसर. आता आपण शुगर ॲड करतो. तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही तुमच्या गोडीनुसार साखर ॲड करा.
खिरीला थिकनेस आली आहे. थिकनेस थोडंसं जास्त झाली तर समजायचं इथे आपली खीर रेडी आहे. बघा माझी इथे खीर रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट्स जरूर करना. Thank you for watching and your great support. Thanks a lot.